विद्यार्थी मित्रांनो, आज आपण स्वच्छ पाणी आणि शुद्ध पाणी म्हणजे काय आणि ते मिळवण्याच्या पद्धती कोणत्या आहेत हे आज आपण या व्हिडिओमधून पाहूयात. आपण रोज जे पाणी पितो ते नेहमीच सुरक्षित असलं पाहिजे. सुरक्षित म्हणजे काय हे आपण पाहूया. आपल्याला जे पाणी मिळतं त्याच्यामध्ये बऱ्याचदा मातीचे कण, कचरा या गोष्टी असतात. पाण्यातील मातीचे कण जे पाण्यापेक्षा जड आहेत ते पाणी निवळणे या प्रक्रियेने बाजूला काढले जातात. यामध्ये काही तास पाणी संथ ठेवलं जातं म्हणजे स्थिर ठेवलं जातं. त्यामुळे पाण्यातील जे जड कण आहेत मातीचे ते आपोआप खाली तळाशी जाऊन बसतात. ही आहे तुरटी. पाण्यामध्ये जे काही कण असतात जे पाण्यापेक्षा हलके असतात आणि ते पाण्यात तरंगत असतात, अशा वेळी पाण्यामध्ये तुरटी फिरवली जाते आणि ही तुरटी फिरवल्यानंतर पाणी बऱ्यापैकी स्वच्छ झालेले दिसते. यानंतर पाण्यातील जो कचरा आहे जो पाण्याच्या वर तरंगत असतो तो गाळणे या प्रक्रियेने बाजूला काढला जातो. काही वेळा नळालाच ही गाळणी लावली जाते. निवळणे, गाळणे, तुरटी फिरवणे या प्रक्रियेमुळे पाणी फक्त स्वच्छ होतं, पण पाण्यातील जंतू मरत नाहीत. असे पाणी प्यायल्यामुळे आपल्याला गॅस्ट्रो, हगवण यांसारखे आजार होण्याची जास्त शक्यता असते. म्हणून ते अधिक निर्धोक म्हणजेच शुद्ध करणे गरजेचे आहे. चला तर मग आपण पाहूया पाणी निर्धोक कसं केलं जातं ते. आता आपण पाणी शुद्ध करण्याच्या म्हणजेच निर्धोक करण्याच्या काही पद्धती पाहूयात. ही आहे पोटॅशियम परमँगनेटची पूड. ही पाण्यात मिसळल्यानंतर पाण्यातील जंतूंचा नाश होण्यास मदत होते आणि पाणी निर्धोक होते. यानंतरची पद्धत म्हणजे पाणी उकळणे. पाणी जवळजवळ 20 मिनिटं उकळायचं आणि पूर्ण गार झाल्यानंतर ते पाणी पिण्याच्या भांड्यामध्ये भरून ठेवायचं. पाणी उकळल्यानंतर त्यातले सगळे जंतू मरून जातात. या बदलत्या काळामध्ये मानवाने पाणी शुद्ध करण्याच्या नवनवीन पद्धती शोधून काढल्या आहेत. त्यापैकीच ही एक पद्धत म्हणजे पाणी शुद्ध करण्याचे यंत्र होय. या यंत्राद्वारे पाण्यामध्ये असणारे जंतू, अपायकारक पदार्थ, उदाहरणार्थ धातू, रसायनं यांसारख्या अपायकारक गोष्टीसुद्धा बाजूला काढल्या जातात आणि अतिशय शुद्ध पाणी आपल्याला मिळू शकतं. पाणी हे आपले जीवन आहे आणि म्हणूनच पिण्याचे पाणी सुद्धा आपलं सुरक्षित म्हणजेच निर्धोक म्हणजेच शुद्ध असणं अतिशय गरजेचं आहे. मित्रांनो, तुम्हाला आधी पाणी स्वच्छ कसं करायचं आणि त्यानंतर ते शुद्ध कसं करायचं या पद्धती समजल्या असतीलच. धन्यवाद.